नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये एक अशी असामी आलेली आहे की जे फार बेबाक म्हणून जाणले जातात, त्यांची स्वतःची मतं आहेत. बऱ्याचदा आपल्या मुद्द्यावरती इतके ठाम असतात की कधी कधी पक्षाच्या पेक्षा थोडीशी वेगळी भूमिका घेण्याची देखील वेळ आली तरी ते मागे पुढे पाहत नाही. शिवसेनेपासून त्यांनी सुरुवात केलेली संपादक म्हणून त्यांच्यातला संपादक हा कायम जागा होताना आपल्याला दिसत असतो. वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते राज्यसभा खासदार होते, काँग्रेसमध्ये होते आणि आता पुन्हा एकदा घरवापसी होत ते शिवसेनेत आलेले आहेत. तुम्ही अगदी बरोबर ओळखले. आपल्यासोबत संजय निरुपमजी आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये. बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया, खूप खूप धन्यवाद. मी जसं म्हटलं की तुमच्यातला संपादक हा वेळोवेळी बाहेर येत असतो. बऱ्याचदा आम्ही पाहिलेलं आहे की आधी जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होता तेव्हा देखील अशा काही विषयांवर तुम्ही बोलायचात की तुम्ही काँग्रेसला देखील संकटामध्ये आणायचात किंवा त्यांना सुद्धा त्याच्यावर विचार करावा लागत होता, त्या परिस्थितीवर विचार करावा लागत होता. पण तुम्ही आपल्या मताशी कायम ठाम असता. हा आतापर्यंतचा तुमचा लेखाजोखा सगळ्यांनी बघितलेला आहे. आता एक महत्वाचा जो निर्णय होत आहे ते म्हणजे मुंबईमध्ये रिक्षावाल्यांना मराठी ही आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची सुरुवात ही शिवसेनेसारख्या पक्षातून झालेली आहे. आज पुन्हा एकदा तुमची शिवसेनेमध्ये आता बराच काळ लोटला खरं तर त्याला की घरवापसी झालेली आहे. पुन्हा तुम्ही तुमच्या होम टाउन, होम प्लेस मध्ये, होम पिच मध्ये आलेला आहात. पण हे सगळं होत असताना हा जो निर्णय आलाय तो सुद्धा शिवसेनेकडूनच आलेला आहे. मग असं होत असताना का बरं तुमचा मराठीला विरोध आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो तुम्हाला की मी, माझा पक्ष आणि माझे पक्षाचे जो मुख्य नेते आहेत श्री एकनाथ शिंदेजी, आम्ही सर्वांचा असा ठाम विश्वास आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झालाच पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठी भाषाच्या सन्मानावर कुठल्याही तडजोड स्वीकार्य नाही आहे. महाराष्ट्रामध्ये राहणारे जे काही लोक आहेत सर्वांना मराठी बोलायला पाहिजे, मराठी समजायला पाहिजे, मराठी भाषेच्या विरोधात नाही जायला पाहिजे. ही आमची भूमिका आहे, ही आमचा विश्वास आहे, माझा पण हा वैयक्तिक विश्वास आहे. आता तुमचा प्रश्न आहे की जो रिक्षावाला आणि टॅक्सीवाल्यांसाठी जो GR आहे शासनाचा, त्याच्यावर मी काहीतरी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तो काय आहे? तो 2019चा एक GR आहे. तो GR जेव्हा रावते बहुतेक होते परिवहन मंत्री, त्यांनी असा काढला होता की मुंबईमध्ये जेवढे ऑटो चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, सगळ्यांना मराठी बोलायला पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही, याच्यावर काही आक्षेप नाही, बोलायला पाहिजे. पण तो GR मध्ये पुढे अशी व्यवस्था आहे पुढे की आता जो आमचे परिवहन मंत्र्यांनी जो पुन्हा जो अंमलबजावणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये पुढे अशी व्यवस्था आहे की 1 मे पासून हा जो GR आहे सक्तीने लागू करणार. आणि सक्तीने लागू करणार म्हणजे व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल. व्हेरिफिकेशन ड्राईव्ह मध्ये सर्व ऑटो चालक आणि टॅक्सी चालकांचा एक मराठी ज्ञानचा टेस्ट घेतला जाईल. मग हे सगळं तुम्हाला मान्य आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे? होऊ दे की टेस्ट. ऐका ना जरा. तो जर टेस्ट घेतला जाईल आणि टेस्ट मध्ये जर ते फेल झालेत तर त्यांच्या लायसेन्स, परमिट किंवा बॅज तो रद्द केला जाईल. याच्यावर आक्षेप आहे. सगळ्यांना मराठी बोलायला पाहिजे आम्ही पण मानतो, पण ज्यांना मराठी येत नाही त्यांना काहीतरी वेळ दिला पाहिजे ना. काहीतरी वेळ द्या, त्यांना मराठी शिकू द्या. पण आज इतकी वर्ष ते मुंबईमध्ये काम करतायत, इतक्या वर्षात त्यांना नाही जाणवलं का की आपल्याला मराठी आली पाहिजे? सगळे टॅक्सीवाले असे नाही आहे, सगळे ऑटोवाले असे नाही. बहुतेक टॅक्सीवाले, ऑटोवाले मराठी बोलतात, समजतात. कारण तुम्ही जिकडे राहता तिकडची भाषा, तिकडच्या जो संस्कृती आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक समावून जाता. तो आम्ही सगळे उत्तर भारताहून आलेले आहोत, पण इकडची जो भाषा आम्ही समजतो, बोलतो, इकडचं जो जेवण आहे तो आम्ही खूप मला आवडतो तो जेवण. इकडची लाईफस्टाईल मध्ये आम्ही राहतो. आता आम्ही जेव्हा बिहार जातो ते आम्हाला सांगतात की हे मराठी आहे, आता इकडे आम्हाला सांगतात ते बिहारी आहे. आम्ही तो पेंडुलम झालेले आहोत. पण जे आमचे जो दक्षिण भारतचे लोक आहेत, शेट्टी लोक आहेत, तामिळ लोक आहेत, ते पण मराठी बोलतात. यूपी बिहारचे लोक पण मराठी बोलतात. काहीतरी तो जेव्हा हा GR ची चर्चा झाली की आता हे लागू करणार, तो
तो खूप सारे असे ऑटोवाले आहेत, त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झाला की आता आमची जॉब जाऊ शकतो, आता आम्ही बेकार होणार, आता आमचं परमिट रद्द होणार. त्यांच्यामध्ये एक भीती होतं. यामुळे मी माझा जो मंत्री महोदय आहेत, माझे मित्र आहेत, त्यांना मी एक पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की जो सेकंड पार्ट आहे ना, त्याच्यावर थोडा पुनर्विचार करा आणि काहीतरी वेळ द्या, काहीतरी मुदत द्या लोकांना मराठी शिकण्यासाठी, ज्यांना येत नाही मराठी. एवढंच आहे. मी मराठीच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी महाराष्ट्रामध्ये काम करणारा माणूस आहे. माझा पण विश्वास, मी बाळासाहेबांचा शिपाई आहे बाबा. माझी जो प्रायमरी एज्युकेशन आहे तो बाळासाहेबांच्या तालीममध्ये झालेला आहे. आणि बाळासाहेब पहिले नेते होते ज्यांनी महाराष्ट्राच्या अभिमानासाठी आणि मराठी भाषाच्या अभिमानासाठी एवढं काम केलं. आणि त्यांच्यामुळे हे सगळे आज उबाठा किंवा आमचा पक्ष किंवा मनसे हे सगळे जो बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन काम करत आहेत ना. बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन तेही काम करताय, तुम्ही काम करताय. आता ते म्हणतायत की मराठी सक्ती झाली पाहिजे. बरं कसं आहे ना की जोपर्यंत सक्ती होत नाही ना तोपर्यंत त्याची जाणीव होत नाही. मग याकडे आपण कसं बघता? नाही, सक्ती म्हणजे काय? सक्ती करा तुम्ही, पण सक्तीच्या पूर्वी काहीतरी त्यांना एक वेळ तर द्या. आता आमच्या मंत्री महोदयांनी अशी घोषणा केलेली आहे की मुंबईत एक 70 ठिकाणीवर ते मराठी शिकण्यासाठी एक केंद्र उभा करणार. आणि ते केंद्रामध्ये सर्व जो ऑटो चालक, टॅक्सी चालक आहे लोकल, त्यांच्या एक इनरोलमेंट होईल. ते 12-12 तास काम करतात. 12 तासामध्ये अर्धा तास तुम्ही काढा आणि एक काम चलाव मराठी शिका. तो याच्यामध्ये काहीतरी वेळ लागेल. अच्छा, भाषा काय आहे? भाषा एक अशी चीज आहे, कोणी व्यक्ती लवकरच शिकतो, कोणी व्यक्तीला खूप वेळ लागतो भाषा शिकण्यामध्ये. त्याच्यामध्ये किती वेळ कोणाला लागेल हा एक रॉकेट सायन्स नाही आहे. पण एक वेळ तर निर्धारित केला पाहिजे. हा, निर्धारित केला पाहिजे. याच्यासाठी मी एक पुनर्विचारचा निवेदन केलेलं आहे. पुढे पण मी एक पत्र पाठवणार मंत्री महोदयांना, सांगणार की काहीतरी एक एवढा वेळ थोडा रिलॅक्सेशन द्या, जेणेकरून सगळ्यांना एक संधी भेटेल मराठी शिकण्याचा. मराठी शिकायला पाहिजे, मराठी बोलायला पाहिजे. पण ज्यांना येत नाही त्यांच्यावर एक उदरनिर्वाहाचा संकट निर्माण करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. राज्य शासनाचं काम आहे लोकांना सोयी सुविधा देणं, लोकांसाठी त्रास निर्माण करणार नाही, लोकांना त्रास देणार नाही. पण मराठी शिका असं म्हटलं त्रास का वाटतो? नाही, मराठी शिका याच्यावर त्रास नाही आहे. समजा त्याला मराठी येत नाही आणि त्यांचे तुम्ही परमिट रद्द केला तर तो त्रास होईल ना. ते कुठे जाणार? तर याच्यासाठी त्यांच्याबरोबर जरा सहानुभूती पूर्वक जरा त्यांच्यावर मला एक लक्ष दिलं सांगा, पाहिजे. हे जर तुम्ही साऊथ मध्ये गेलात तर तुम्ही असं नाही सांगू शकत ना. साऊथ मध्ये कसं आहे की तिथे त्यांची आत्मीयता, त्यांची भाषाबद्दलचं असलेलं प्रेम, जसं तुमचंही आहे भाषेबद्दलचं प्रेम, तसं येणाऱ्या माणसाला सुद्धा ही माती, ही भाषा आपली वाटली पाहिजे ना. तर ते प्रेम हे असलंच पाहिजे. आणि इतकी वर्ष लोक काम करतायत. दरवेळी मुंबईची तुलना साऊथचे जो शहर आहेत, चेन्नई, त्रिवेंद्रम, सध्या भाषेची बेंगलोर, अस्मिता आहे त्यांची, भाषेची अस्मिता आहे. त्याच्या बरोबर मुंबईची तुलना तुम्ही करू शकत नाही. कारण मुंबईचा एक वेगळा स्थान आहे संपूर्ण देशात. मुंबई वर्षानुवर्षे 200-300 वर्षापासून एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. इकडे संपूर्ण देशाचे कानाकोपऱ्यातून लोक आलेत आणि लोकांनी काम केलं, लोकांनी रोजीरोटी घेतलं आणि लोकांनी मुंबईच्या विकासामध्ये योगदान दिलं. संपूर्ण जगाचे लोक इकडे आलेत आणि काम केलेत. मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, बहुभाषिक प्रदेश आहे, बहुभाषिक शहर आहे आणि एक बहुसांस्कृतिक शहर पण आहे. इकडे संपूर्ण देशात बॉलिवूड कुठेही नाही, संपूर्ण देशात स्टॉक मार्केट कुठेही नाही, संपूर्ण देशात एकता जबरदस्त डायमंड मार्केट होतं, संपूर्ण देशात सर्वात मोठा लोहा मार्केट आमच्याकडे आहे, लोखंड मार्केट, दवा मार्केट आमच्याकडे आहे. हे सगळे मुंबईचा गौरव आहे, वैभव आहे. पण या मुंबईचा गौरव आणि वैभव तयार करण्यामध्ये बाहेरून आलेले लोकांचा पण योगदान आहे. इकडे स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या पण योगदान आहे. फिल्म इंडस्ट्री, हिंदी फिल्म इंडस्ट्री सुरू कोणी केलं? सर्वात जो आमचे मोठे आहेत, ज्यांनी हरिश्चंद्र बनवला, फाळके साहेब. जो हरिश्चंद्र जो एक पहिली फिल्म त्यांनी बनवलं. पण ते पुढे घेऊन जाणारे लोक कोण होते? पंजाबहून आले लोक, बंगालहून आले लोक, महाराष्ट्राचे लोक पण होते, बाबूराव पेंटर पण होते, ये जो राजकमल स्टुडिओ वाले आमचे
होते जो मोठे ज्यांनी 2 हात 12 आंख. नाही, ह्या सगळ्यांनी केलं. तुम्ही देखील आलात इथं, तुम्ही देखील संपादक झालात, तुम्ही देखील लोकसभेवर गेलात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. आता उत्तर मुंबईमध्ये सुद्धा मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांनी पण तुम्हाला वोट दिले. सगळं सगळं झालं. तुम्ही जशी मराठी आत्मसात केली तसं इतका काळ हे जे बाहेरून आलेले होते यांनी का नाही आत्मसात केली? ह्याचं पण आत्मपरीक्षण होणं तो आवश्यक काय आहे की हा नाही? एक तुमचा चांगला प्रश्न आहे. जेव्हा आम्ही काम करतो ना, घरात राहतो, घरातून बाहेर जाऊन काम करतो आणि घरामध्ये एक वातावरण असतो आणि घराच्या बाहेर पण एक वातावरण असतो. त्या वातावरणाचा प्रभाव आमच्या व्यवहारावर, आमच्या आचरणवर पडतो. मी माझ्या घरात मराठी बोलण्याची एक परंपरा आहे, थोडा शिकलो. माझ्या कामकाजाचं क्षेत्र कुठले? राजकीय क्षेत्र आहे. मी प्रशासकीय क्षेत्रामध्ये जातो, पोलिसांबरोबर बसतो, बीएमसीचे लोकांबरोबर बसतो, इकडचे जो कार्यकर्ता आहेत वेगवेगळे समाजाचे त्यांच्याबरोबर संवाद करतो. त्याच्यामुळे मला मराठी भाषा शिकण्याचा एक संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर मी मराठीमध्ये एक संवाद करणं सुरू केलं. समजा मंत्रालय गेलो, बीएमसी गेलो, तो तिकडे जो काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला मराठीमध्ये बोलायला पाहिजे. याच्यामुळे तो आमच्या कामाचा एक वोट होता, एक कामाची अपेक्षा होती की काम तुम्हाला काय. तो तसेच ऑटोवाल्यांकडे एवढा असला वातावरण भेटला का सगळ्यांना? पण मराठीमध्ये ते मराठी बहुल वस्त्यांमध्ये ते जेव्हा रिक्षा फिरवतात तेव्हा लोक त्यांना विचारतात ना, इथे जाणार का, तिथे जाणार का, मराठीमध्येच विचारतात. ते मात्र हिंदीमध्ये उत्तर देतात. सगळे नाही आहेत, काही लोक आहेत जो मराठीमध्ये उत्तर देतात. पण ठीक आहे, पण का फक्त ऑटोवाला आणि टॅक्सीवाला? बाकी लोक पण तो आहेत. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सगळे मराठी बोलतात का? बँकामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्राच्या ब्रांचमध्ये जाऊन बघा तुम्ही, 1, 2, 3 महाराष्ट्रीयन अधिकारी कर्मचारी आहेत, बाकी सगळे नॉन महाराष्ट्रीयन. सगळे मराठी बोलतात का? आमची अशी इच्छा आहे की सगळे मराठी बोलायला पाहिजे. पण तुम्ही फक्त समजा एक बँकचा मॅनेजर 2-3 महिन्यापूर्वी पंजाबहून, दिल्लीहून किंवा हरियाणाहून किंवा युपीहून किंवा बिहारहून ट्रान्सफर घेऊन इकडे आलेला आहे आणि तुम्ही 2-3 महिने तुम्ही जाता आणि त्याने थोबड्यात मारता का तू मराठी बोल, तो कसं मराठी बोलणार? त्यांना एक संधी भेटला पाहिजे मराठी शिकण्याचं. जसे सगळे IAS ऑफिसर, IPS ऑफिसर असतात, सिव्हिल सर्व्हिसेसचे ऑफिसर येतात, ज्यांना महाराष्ट्र कॅडर भेटतो, ते बिहारहून आहेत की युपीहून आहेत की हरियाणाहून, पंजाबहून, ते सगळे मराठी बोलण्याच्या एक ट्रेनिंग घेतात आणि शासकीय कामकाजमध्ये मराठीमध्ये विचार करतात. त्याचप्रमाणे आता त्यांनी ट्रेनिंग घेतलं म्हणजे ट्रेनिंग त्यांना प्रोव्हाइड केलं गेलं, तसेच यांना पण ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. असा महाराष्ट्र शासनाचा एक कार्यक्रम असला पाहिजे. हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. मराठी भाषाचा मान सन्मान महाराष्ट्राचा एजेंडा आहे, फक्त एक पक्षाचा एजेंडा नाहीये. तुम्ही असं म्हणताय की मराठी शिकवण्यासाठी आता रिक्षावाल्यांना मराठी शिकवायला राज्य सरकारने कार्यक्रम घेतला पाहिजे, सुरू केलेला आहे. काल परवा त्यांनी अनाऊन्स केला ना आमचे सरनाईकजीने की ते जो मराठी साहित्यिक लोक होते त्यांच्याबरोबर त्यांनी एक मीटिंग घेतला आणि त्या बैठकामध्ये असा एक निर्णय झालेला आहे की एक 70 सेंटर असा सुरू केला जाईल. आणि त्याच्यामध्ये याच्यासाठी मी दैसर गेलो होतो की बाबा आता बस झाला, तुम्ही सांगू नका की मी मराठी बोलणार नाही. एक संधी तुम्हाला भेटत आहे, जोपर्यंत तुम्ही मराठी शिकत नाही तोपर्यंत तुमचे परमिट रद्द नाही होईल. हा एक समजा एक त्यांना सपोर्ट आणि त्यांना एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी गेले होतो की सरकार तुमच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, सरकार तुमच्या विरोधात काही निर्णय घेणार नाही, पण तुम्ही पण जरा सरकारचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम मध्ये सामील व्हा. तुमचं काय म्हणणं आहे की मनसेने वेगळ्या पद्धतीने घेतलं तुमचं जाणं? कोणी मनसेने वेगळ्या पद्धतीने घेतलं असं तुमचं म्हणणं आहे? त्यांना बोलवलं कोण तिकडे? त्यांना विचारतो कोण? संपूर्ण महाराष्ट्रात 0वर आउट होणारा एक पक्ष आहे. जिल्हा परिषद निवडणूक आउट, पंचायत समिती निवडणूक आउट, ग्रामपंचायत नगरपंचायत आउट, महानगरपालिका, नगर परिषद, कुठेही त्यांच्या काही स्थान नाही. मुंबईमध्ये भी जेमतेम 3, 4, 5 नगरसेवक निवडून आलेत. म्हणजे तुम्ही गेल्या 20 वर्षापासून मराठी भाषेच्या मान सन्मानासाठी लोकांबरोबर मारहाण करता, थोबड्यात मारता आणि सगळे बसमध्ये घुसून, ट्रेनमध्ये घुसून, चेहऱ्यावर काहीतरी रुमाल असं पट्टी बांधून लोकांना मध्ये जय महाराष्ट्र बोल, नाही तो मारूंगा तेरे को.
तरीही तुम्हाला मुंबईचे मराठी लोकांनी नकार दिलेला आहे. कारण मुंबईचे किंवा महाराष्ट्राचे मराठी भाषिक लोक पण हा सगळ्या प्रकारचा जो मारहाण करण्याची जो पद्धत आहे ना ते ऍक्सेप्ट करत नाही. मनसेची कार्यशैली तो ऍक्सेप्ट करत नाही. हा कालचा जो विषय होता किंवा परवाचा जो विषय आहे तो विषय माझ्या आणि माझे पक्षाचे जो मंत्री महोदय त्यांच्यामध्ये आहे. आणि मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा म्हणणं आहे की मनसेने उडी मारली त्यांना कोणी विचारलं नाही. त्यांना विचारतो कोण? महाराष्ट्रात मुंबईत त्यांना कोणीही विचारत नाही. ते फक्त मराठी भाषिकांचं राजकारण करतात ना. मराठी भाषिक लोक पण त्यांच्यावर त्यांना मराठी भाषिकांचा पण त्यांच्यावर काही विश्वास नाही राहिलेला आहे. का? त्यांची कार्यशैली चुकीची आहे. ते राजकीय पक्ष म्हणून काम करतात पण राजकीय पक्ष सारखा काम करत नाही. तो माझ्या आणि मंत्री महोदयामध्ये एक विषय होता आणि मी मंत्री महोदयांना एक विस्तृत पत्र लिहून मी एक पुनर्विचारचा विषय ठेवलेला होता. याच्यावर तुम्ही कोण विरोध करणार आहे? माझे पक्षाचे नेते मला सांगू शकतात, माझे मंत्री मला सांगू शकतात. माझे मंत्रीचा फोन आला, त्यांचा मेसेज आला की पुढच्या आठवडा आम्ही मीटिंग ठेवतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा विषय ठेवा आणि याच्यावर आम्ही काहीतरी एक सहानुभूतीपूर्वक विचार करणार. तर तुम्हाला कोणी सांगितलं याच्यामध्ये आणायचं? फक्त संजय निरुपम मराठी विरोधी आहे. संजय निरुपम म्हणजे जैसे संजय निरुपम काय बोलणार जसं बैलला तुम्ही एक लाल कपडा दाखवता ना तो बैल एकदम उचलतो, असं ते एकदम जंप करतात माझ्या नावाने. पिसाळलेला बैल आहे असं म्हणताय तुम्ही? मनसे हा पिसाळलेला बैल आहे असं म्हणताय तुम्ही संजय निरुपम? म्हणजे बैलला जेव्हा तुम्ही लाल कपडा दाखवता ना तो बैल कसा एकदम भडकतो तसं माझ्या नावाने ते भडकतात. भडकले सगळे. पण तुम्ही पण स्टेटमेंट असं केलेलं आहे की का माझा स्टेटमेंट तुम्ही सांगा. तुम्ही काय म्हटले? तुम्ही नेहमीच उत्तर भारतीयांच्या बाजूने असता. म्हणजे तुम्ही नसावं असं काय कोणाचा अट्टहास नाहीये, पण तुम्ही पण शिवसेनेचे आहात. तुमच्याच पक्षाचे एक नेते, एक मंत्री एक असा निर्णय देत आहेत. बरं मला एक सांगा की उद्या जर हे सगळे जरी म्हणजे त्यांना जर मराठी नाही आलं आणि त्यांचे परवाने रद्द कोणाचे, मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही कारण तो कायदेशीर बाब आहे ती. पण जर असं झालं तर खरंच जर उत्तर भारतीय जर नाही आले तर मुंबई खरंच बंद पडणार असं वाटतं का तुम्हाला? असं होत नाही. कोणाच्या बगैर कोणाचं काम थांबत नाही. नोबडी इज इंडिस्पेन्सिबल इन दिस वर्ल्ड. आज कोणी आहे उद्या नाही असणार, तो आम्ही एकदम से हेल्पलेस होणार असा होत नाही. पण मुंबईमध्ये हा जो तुमचा प्रश्न आहे हा प्रश्नच्या एक दुसऱ्या दृष्टिकोनातून तुम्ही जरा समजा, हे मी समजण्याचा प्रयत्न करतो. मुंबई आज सर्वात संपूर्ण जगात एक जबरदस्त असा देश असा शहर आहे. मुंबईचा जो गौरव आणि वैभव आहे संपूर्ण जगात एक जबरदस्त आहे. संपूर्ण देशात इंडियन इकॉनॉमीचा इंजन आहे. मुंबईमध्ये काम ज्याप्रमाणे होतो आणि ज्याप्रमाणे लोक मेहनत करतात आणि संघर्ष करतात, कष्ट करतात, त्याच्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानची इकॉनॉमी पुढे जातो. पण आणि याच्यामध्ये आहेत ना, कोणी मना करतो? तुम्ही कोणी नकारू शकत नाही. पण मराठी माणूस, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, पंजाब, गुजरात सर्व प्रकारचे लोक मिळून मुंबईच्या इकॉनॉमीमध्ये एक जबरदस्त योगदान करतात आणि ज्याच्या आधारे संपूर्ण देशाच्या इकॉनॉमीमध्ये एक मोठा योगदान होतो. तो सगळ्यांचं योगदान मुंबईमध्ये आहे, त्याला पण मान्य केला पाहिजे, त्याला पण स्वीकार केला पाहिजे. हा पण मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईचे महाराष्ट्राचे मराठी भाषिक नेत्यांनी लोकांनी एक संघर्ष पेटवला होता संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या दरम्यान आणि मुंबई महाराष्ट्राचा हिस्सा राहिला पाहिजे याच्यासाठी त्यांचा संघर्ष आहे. संघर्षाचा परिणाम स्वरूप आज मुंबई आमच्याकडे आहे, महाराष्ट्राकडे आहे. तो मराठी भाषिक प्रदेशची राजधानी आहे. यामुळे इकडे मराठी भाषाचा सन्मान राहिला पाहिजे आणि सर्वांना मराठी भाषेमध्ये बोलला पाहिजे. खूप सारे गुजराती लोक आहेत, चांगले मराठी बोलतात. खूप सारे पारसी लोक आहेत, चांगले मराठी बोलतात. नक्कीच. खूप सारे उत्तर भारतीय आहेत, चांगले मराठी बोलतात. काही लोक नाही बोलू शकत, त्यांना एक तुम्ही सांगा की बाबा असा आम्ही कायदा आणि कायदा बनवू शकतो. राज्य सरकारकडे
राज्य घटनातर्फे असा एक अधिकार आहे की तुम्ही तुमच्या राज्यामध्ये तुमची भाषाचे प्रचार प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी तुम्ही कायदा बनवू शकता. आणि कोणी जर सांगतो की आम्ही मराठी बोलणार नाही तर त्यांच्या विरोधात राज्य सरकार कारवाई करू शकतो कायदेशीर. अशी व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थाप्रमाणे कर्नाटकची सरकार कन्नड भाषाचा प्रचार प्रसार करतो, तमिळनाडूमध्ये तमिळनाडूची सरकार, बंगालमध्ये बंगालची सरकार, याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची सरकार, महाराष्ट्र सरकार मराठी भाषाचा प्रचार प्रसाराचा आग्रह ठेवतो आणि सगळ्यांवर सगळ्यांसाठी एक कायदा बनवतो की तुम्ही सगळे मराठीमध्ये बोला आणि याच्यामध्ये काहीही गैर नाही, काहीही चूक नाही. पण जेव्हा तुम्ही अंमलबजावणी करता तेव्हा थोडा एक सावध राहा, थोडा काळजी घ्या. कोणाच्या समोर काही प्रॉब्लेम, काही संकट नाही यायला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं का की आता हा कार्यक्रम चालू झाल्यानंतर म्हणजे सरकारतर्फे एखादा असा कार्यक्रम जिथं मराठी किमान व्यावहारिक बोलता यावी, जितकी जरुरी आहे, जितकं महत्व म्हणजे जितकं आवश्यक आहे तितकी तरी सुरुवात म्हणून करता यावी, नंतर त्यांनी त्याच्यात प्रावीण्य घ्यावंच. कारण शेवटी तुम्ही जर इथं राहत असाल तर इकडची भाषा ही येणं क्रमप्राप्त आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं की मोठ्या प्रमाणावर जे उत्तर भारतीय आहेत की किंवा ज्यांना मराठी येत नाही असे सगळे लोक एनरोल करतील एकदा सुरू झाला की? करायला पाहिजे. पण भाषा जो आहे ना, भाषा प्रेमाचा विषय आहे, भाषा संवादाचा विषय, भाषा सक्तीचा विषय होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही सक्ती करता ना तो प्रेम कमी होतो. तो हळूहळू सगळे मुख्य धारामध्ये येणार. आणि जो ऑटोवाले आहेत, टॅक्सीवाले आहेत, ते फार एज्युकेटेड लोक नाही आहेत. ते फार चांगला हिंदी पण बोलू शकत नाही. आणि त्यांना तुम्ही टेस्ट घेणार की तो मराठीचा तुम्ही टेस्ट दे. 2019 मध्ये त्याचा टेस्टचं काम सुरू झाला होता. तो एक 10वी पर्यंत जो मराठी भाषाचा वो आहे तो काहीतरी अभ्यासक्रम आहे त्याच्या आधारावर ते टेस्ट घेत होतं. म्हणजे कुठे देणार ते टेस्ट, सगळे फेल होणार. आणि सर्वात जो महत्वाचा विषय आहे, जेव्हा आम्ही ऑटो किंवा टॅक्सी चालकांना परमिट देतो तर परमिट देण्यापूर्वी त्यांच्या मराठी ज्ञानचा तुम्ही एक टेस्ट घ्या ना. आणि ज्यांना मराठी ज्ञानच्या टेस्टमध्ये फेल झाले त्यांना परमिटच देऊ नका. सगळा विषय संपेल इकडे. कोणीही कुठून येऊन आज आला आणि उद्या टॅक्सीचा परमिट घेतो, हा चुकीचा आहे. त्यांना मुंबईचं क्षेत्रफळ काय आहे, मुंबईमध्ये कुठल्या रोड आहे, कुठल्या रोड कुठून जातो, मुंबईमध्ये कुठले प्रकारचे लोक राहतात, कुठल्या प्रकारचे लोक कुठली भाषा बोलतात, याची जाण राहिली पाहिजे. खास करून ऑटो चालक, टॅक्सी चालक. कारण तो प्रत्येक शहराचा एक आईना असतो, दर्पण असतो. जेव्हा बाहेरून कोणी येतो सर्वप्रथम ते ऑटो आणि टॅक्सी चालकांबरोबर त्यांचा संवाद होतो. तो असे टॅक्सी ऑटो चालकांना जेव्हा तुम्ही परवाने देताना तुम्ही त्यांच्या मराठी ज्ञानचा टेस्ट घेऊ शकता, घेतला पाहिजे. पण मला असं वाटतं की ही जबाबदारी आता सरकार उचलते, ठीक आहे, पण ही जबाबदारी सरकारनंच उचलायची का? स्वतःहून पण असं वाटलं पाहिजे ना की आता एवढं सगळं चाललेलं आहे, बरं मुंबईमध्ये मराठी भाषा आली पाहिजे किंवा हा सगळा जो जागर आहे तो गेले अनेक वर्ष चाललाय, म्हणजे हा विवाद काय आजचा आहे असं नाहीये. तर कुठेतरी स्वतःलाही वाटलं पाहिजे की बाबा इतकं सगळं होतंय ना, ठीक आहे एखादी भाषा अधिकची शिकली तर काय वाया जाणार आहे? काय वाया नाही. भाषा शिकण्या एक चांगली अशी एक आदत आहे, सवय आहे. आणि अजून एक भाषा शिकलं म्हणजे तुमचं ज्ञान वाढेल. भाषामुळे तुमचं ज्ञान वाढेल, भाषामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही अंग्रेजी शिकता, तुमचा एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो ना. जेव्हा तुम्ही एक मराठी भाषा एक प्रावीण्यपूर्ण बोलणं सुरू करता, तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो. तो दुसरी भाषा, एक नवीन भाषा शिकण्यामध्ये काहीही गैर नाही, काही चूक नाही. पण तो भाषा शिकण्या म्हणजे त्याची गरज काय आहे? गरज भासणार तर लोक शिकणार. मुंबईमध्ये काय होतो की हिंदी बोलून काम चालतो, यामुळे कोणी मराठी शिकण्याचा प्रयत्न करत नाही. जेव्हा लोकांना असं वाटेल की नाही इकडे हिंदी बोलणं, मुंबईची एक भाषा आहे ना, मुंबईची एक बोली आहे. मुंबईची बोली म्हणजे एक संपूर्ण देशात एक खूप पॉप्युलर बोली आहे. तर चला मुंबईची बोली आम्ही शिकू शकतो. तो जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल की आता बाकी ज्याचं तुम्ही बार चेन्नईचं सांगता, तुम्ही तमिळनाडू त्रिवेंद्रमचं सांगता, तिकडे मल्याळी बोलण्याशिवाय पर्यायच नाही आहे.
इकडे समजा मराठी बोलण्याशिवाय पर्याय जेणे त्यामुळे ते मराठी शिकत नाही. हा, यासाठी शासनातर्फे असा एक योजना राबवण्यात आल्या पाहिजे की आता तुम्ही सगळे मराठी कमीत कमीत बोलचाल साठी एक काम चलाव मराठी शिका. हे आमचा धोरण आहे. धोरण स्वीकार करा आणि सगळे करणार. ज्यांना महाराष्ट्र शासनाने परमिट दिलेला आहे त्यांना स्वीकार केला पाहिजे. कसं आहे ना की या आधी देखील मनसेने हा मुद्दा उपस्थित केला होता आणि दरवेळेला तुम्ही मनसेला विरोध करत असता. यावेळी जेव्हा तुम्ही त्या लोकांना समजवायला म्हणून का गेलात, त्यांना पुन्हा असं वाटलं किंवा एक चित्र असं हे झालं, कारण आतापर्यंत तर तुमची सगळी आंदोलनं ही त्याच्या विरोधातली होती, त्यामुळे असं चित्र एक निर्माण झालेलं होतं. याकडे आपण कसं बघता की दरवेळेला मराठीचा मुद्दा निघाला की निरुपम आक्रमक होतात? असं नाही आहे. मी प्रारंभपासून मी सांगत आहे की मराठी भाषेचा विरोध करण्याचा काही प्रश्नच नाही आहे. मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे आणि सगळ्यांना मराठी भाषामध्ये बोलला पाहिजे, शिकला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही असा एक मराठी सक्तीचा एक प्रस्ताव ठेवता तेव्हा याचा काही दुष्परिणाम होऊ शकतो का? मी लोकांमध्ये जातो, लोकांबरोबर मी सतत संपर्कात असतो. त्यांच्याकडून असा एक एक मेसेज येणं सुरू झाला आणि ते खूप एकदम त्यांच्या मनात भीती होती आणि ते एकदम से मतलब समजा नैराश्यमध्ये होते की भैया अब क्या होगा, हमारा परमिट रद्द हो जाएगा. म्हणजे तेव्हा मला असं समजलं की हा जो GR आहे, GRचा काही दुष्परिणाम होत आहे. त्याच्यासाठी मी माननीय मंत्री महोदयांना पत्र पाठवलं, त्यांच्याशी विचारपूस केली की काय करायचं. नाही संजय भाई, वी विल ट्राय अवर बेस्ट टू, मला काहीतरी करतो. काय एक तुम्ही सांगितलं की मध्य मार्ग काढा काहीतरी. मराठी भाषेचा सन्मान राहिलाच पाहिजे, पण लोकांसमोर एक उदरनिर्वाहाचा संकट नाही निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी काहीतरी एक निर्णय घ्या. कुठल्याही मारहाणीचं समर्थन आम्ही कधीच करत नाही. म्हणजे मारहाण होता कामा नये. एखाद्याला येत नाहीये तर त्याला त्याची जाणीव झाली पाहिजे किंवा त्या संदर्भातले नियम मुळात शासनाकडूनच कठोर झाले पाहिजेत की काही जी व्यवहारी भाषा आहे ती किमान येणं अपेक्षित आहे. असा आमचा तर नक्कीच स्टँड आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. पण तुम्हाला काय वाटतं की भाषेचा मुद्दा हा केवळ राजकारणासाठीच महाराष्ट्रामध्ये वापरला जातो? आम्ही तो राजकारणासाठी वापरत नाही. मी तो कधीही वापरलेला नाही. मग कोणाकडून वापरला जातो राजकारणासाठी? जे झिरोवर आउट होत आहेत त्यांच्याच विचार. त्यांनी फक्त मराठी भाषाचे नावाने राजकारण केलं आणि त्यांच्या राजकारणाला मुंबई आणि महाराष्ट्राच्या लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे. तुम्ही एक पॉलिटिकल पार्टी आहे ना, ते एक पॉलिटिकल पार्टी सारखा सिरियसली काम करा ना. पण तुम्ही गुंडगिरी करता. तुम्ही ज्याप्रमाणे काल माझ्या विरोधात नारे लावला, मला शिवीगाळ केला, काय उपयोग होता? मी काहीतरी चूक करत होतो का? तिकडे जाऊन तो एक ऑटो चालकांचा मोठा हब आहे, तिकडून फोन येत होता. तुम्ही लोकल जो माझे कार्यकर्ता है त्यांना मी सांगितलं की जरा कुछ लोगों को बुला लो, थोड़ा उनके साथ संवाद करेंगे, उनको बोलेंगे की सरकार तुम्हारे साथ है, मैं तुम्हारे साथ हूं. एवढंच करायचा होता. याच्यासाठी एवढा बोमाबोम, एवढा माझा विरोध कशासाठी बाबा? फक्त तुमची एक राजनीतिक तुम्हारी राजनीति चमकाने के लिए. आणि ज्याप्रमाणे मी गाडीमध्ये बसलो, निघत होतो, निघताना माझ्या गाडीवर दगडफेक, हे राजकीय तरीका आहे? देशात लोकशाही आहे ना. लोकशाही रीत्याने सर्वांना अधिकार आहे मोर्चा प्रदर्शन करण्याचा. पण तो लोकशाहीच्या चौकटीत करा. आणि कायद्याचे उल्लंघन करणार, कायदा जो पोलीसवाले तुमच्या विरोधात कारवाई करणार. 11 लोकांना अरेस्ट केलं. त्याने सर हे बघा मराठी लोकांवर अन्याय होतो. ते मराठी लोक होते बाबा. तुम्ही कायद्याचे उल्लंघन केलं ना. याच्यामध्ये मराठी आणि भैया कशाला आणता? मराठी आणि हिंदी भाषी कशाला आणता तुम्ही? तुम्ही बिहारमधून आलात, मुंबईत स्थायिक झालात, मग तुम्ही संपादक म्हणून काम केलं, त्यानंतर तुम्ही राजकारणात आलात. भाषा ही कधी तुम्हाला अडसर वाटली का वैयक्तिक? सुरुवात मध्ये असं होतं की मला जास्ती मराठी समजू येत नव्हतं. तो जेव्हा बाळासाहेबांच्या भाषण ऐकायचा होता, तो बाकी सगळे हसत होते, मला समजत नव्हतं. तो हळूहळू, पण त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची क्लास नाही घेतली मी. तो मी एक आता तुम्ही क्लासचं समर्थन करताय? पण नाही, मी सांगतो, मी भाषाचा विद्यार्थी आहे. मी हिंदी भाषाचा विद्यार्थी आहे. बाकी दुसरी भाषा, अंग्रेजी भाषा वगैरे शिकण्याचा प्रयत्न करत होतो, आज पण करतो मी.
त्याचप्रमाणे मराठी भाषा स्वतः शिकण्याचा प्रयत्न केला. मराठी न्यूजपेपर, जो मराठी वृत्तपत्र होते, दररोज वाचण्याचं सुरू केलं. मराठी साहित्याचे जे मोठे मोठे कादंबरी आहेत, त्या कादंबरी मी वाचतो. आधा समजतो, आधा समजू शकत नाही, पण मराठी भाषा शिकण्याचा, ऐकण्याचा, दररोज मी मराठी समाचार ऐकतो. मी रेडिओवर, विविध भारतीवर, ऑल इंडिया रेडिओ जे मराठी समाचार असतो ना, राष्ट्रीय समाचार आणि जे रिजनल न्यूज, दोघे न्यूज मी मराठीमध्ये ऐकतो मी. का की मराठी भाषाचा जो एक वेगवेगळा प्रयोग आहे, जो एक्सप्रेशन आहे, तो आम्हाला समजला पाहिजे. कारण जब महाराष्ट्रात काम करायचं आहे, महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जायचं आहे, लोकांबरोबर संपर्क करायचा आहे, बीएमसीची मीटिंगमध्ये जायचं आहे, बीएमसीच्या अधिकाऱ्यांचे बोलायचं आहे, कर्मचाऱ्यांचे बोलायचं आहे, तो त्यांची भाषाची जाण मला झाली पाहिजे. मग हे रिक्षावाल्यांना का नाही कळत? सांगितलं ना तुम्हाला, त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे, यामुळे ते गरज भासत नाही. पण तुमच्याकडे सुद्धा होता ना पर्याय. तुम्ही पण हिंदी सामनामध्ये काम करत होतात. तुम्ही जर ठरवलं असतं हिंदी पत्रकारच आहे, हा म्हणजे हिंदी पत्रकार आहे, मला काय गरज आहे असं तुम्हाला जर जाणवलं असतं तर तुम्ही नसता शिकलात. पण तुम्हाला त्याची जाणीव झाली की मला जर महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं आहे, महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचायचं आहे, त्यांच्यासाठी म्हणून काम करायचं, तर मला त्यांची भाषा आली पाहिजे. ती तुमच्या कामाची गरज होती, बरोबर. इथं सुद्धा मराठी माणसांना सेवा द्यायची आहे किंवा मराठी बहुल ज्या विभागामध्ये जर त्यांची रिक्षा फिरत असेल, तर एखाद्या माणसाने मराठी बोलली तर त्याचा रिप्लाय किंवा त्याचं उत्तर हे मराठीत येणं थोडंसं अपेक्षित असतं, ते येत नाही. आणि मग इथून सगळी कुरकुर ही निर्माण होते. मग ह्याची जशी तुम्हाला जाणीव झाली, निर्माण करायची गरज नाही. हळूहळू सगळे ऑटोवाले मराठी ग्वाही देताय तुम्ही. ग्वाही देतो, ग्वाही देताय, जिम्मेदारी पण घेतो. मग क्लास पण उघडा. क्लास पण उघडा आता. क्लास म्हणजे माझ्या सरकारतर्फे चालू होत आहे. क्लासमध्ये जास्तीत जास्त ऑटोवाले जाणार आणि ते शिकण्याचा प्रयत्न करणार, याची आम्ही प्रयत्न करणार, याच्यासाठी आम्ही काम करणार. पण ही जे तुम्ही म्हणताय ना की मुदत दिली पाहिजे, अशी किती मुदत दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं मराठी शिकायला? मी सांगितलं ना तुम्हाला की प्रत्येक व्यक्तीवर निर्भर करतो. व्यक्तीवर निर्भर करतो. वर्ष निघून जाईल. कोणी व्यक्ती लवकरात लवकर भाषा शिकतो. जेव्हा सुषमा स्वराज, दिल्लीची, हरियाणाची नेता, जेव्हा त्यांना बेल्लारीची तिकीट दिली गेली सोनिया गांधीच्या विरोधात, 4 दिवसात त्यांनी कन्नड शिकली आणि कन्नड भाषेत त्यांनी भाषण दिलं तिकडं. ते खूप फास्ट होते. सगळे सुषमा स्वराज सारखे होऊ शकत नाही. काही लोक लवकरात लवकर शिकतात भाषा, काही लोकांना वेळ लागतो. माझे खूप सारे असे हिंदी भाषी साथी आहेत, ते कांदिवली, बोरीवलीमध्ये राहतात. ते खूप चांगले मराठी बोलतात, खूप चांगली गुजराती पण बोलतात, एकदम गुजराती टोनमध्ये, मराठी टोनमध्ये. पण काही लोक असं आहेत की 30-40 वर्षापासून आहेत, त्यांना मराठी येत नाही. तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जा ना जरा. फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढे मोठे मोठे फिल्मकार आहेत, ऍक्टर आहेत, 30-40 वर्षापासून इकडे काम करत आहेत. सगळ्यांना मराठी येत आहे का? तुमचं म्हणणं आहे की मनसेने ती पण जबाबदारी घेतली पाहिजे? नाही, मनसेची जबाबदारी नाही आहे. मनसेने कोणी जबाबदारी दिला? तुम्हाला कोणी अधिकार दिला बाबा? हा शासनाचा एक उपक्रम होऊ शकतो. शासनातर्फे असला उपक्रम राबविण्याचा कार्यक्रम सुरू केला पाहिजे. पण कोणी एक व्यक्ती किंवा खाजगी संस्थेला, एक पॉलिटिकल पार्टीला अशा प्रकारची जबाबदारी नाही दिली पाहिजे. ते जातात, मराठी बोलताना मारतात, हा चुकीचा आहे. भाषेच्या शक्ती आणि भाषेच्या नावाने जोर जबरदस्ती, भाषेच्या नावाने हिंसक प्रचार प्रसार हा चुकीचा आहे. लोकांबरोबर मारहाण करणं भाषेच्या नावाने हा चुकीचा आहे. कारण भाषा प्रेमचा विषय आहे. राज ठाकरेंनी नुकतंच एका भाषणामध्ये सांगितलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की पुढच्या वेळी जेव्हा माराल तेव्हा व्हिडिओ काढू नका. कसं बघता आपण याकडे? मी काय सांगू, 20 वर्ष तुम्हाला झाला पक्ष उघडण्याच्या नंतर. आता 20 वर्ष निघून गेलेला आहे. तुमचा पक्ष हळूहळू लहान होत आहे. तुमच्या पक्षामध्ये कुठल्या प्रकारचा विकास नाही का? तुम्ही जरा एक इंट्रोस्पेक्ट करा. तुम्ही ज्या विषयावर राजकारण करता त्या विषयाचे जुळलेले लोक तुम्हाला लाईक करत नाही. तुमच्यावर लोकांचा विश्वास का कमी झालेला आहे? मराठी माणसांचा विश्वास नाही म्हणताय तुम्ही म्हणताय. समजा जर मराठी माणसाचा एवढा विश्वास असतं
तो दादरमध्ये ते स्वतःच्या मुलांना निवडून आणू शकले नाही. दादर तो मराठी भाषिक लोकांचा एक गड आहे, हब आहे. पण तिथे मराठी वोट्स डिवाइड झाले ना. आता डिवाइड अरे झाले, काय झाले? तुम्ही ज्याला तिकीट दिलं होतं तू तो तिकडचे स्थानिक आमदार होते, ते पण हरले. हा. नाही, आमच्यामध्ये आम्ही फक्त मराठी मतासाठी राजकारण करत नाही ना, सर्वांसाठी राजकारण करतो, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही तो फक्त मराठी ना, मराठी भाषा, मराठी करता ना तुम्ही. तर जेवढे एवढे मराठी भाषिक लोक आहेत, बहुसंख्यक आहेत, तेवढे तिथे पण तुम्ही तुमचे मुलांना निवडून आणू शकला नाही. म्हणजे दादरचे मराठी भाषिक, जिकडे तुम्ही राहता तिकडचे मराठी भाषिक लोकांनी तुम्हाला रिजेक्ट केलेलं आहे. आता तर तुम्ही जरा इंट्रोस्पेक्ट करा, काहीतरी चूक आहे, काहीतरी कमी आहे. हा एक जो हिंदुस्तान एक असा देश आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या समाजचे लोक राहतात. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा एक विचार झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये स्वतःच्या भाषा, स्वतःच्या जो आयडेंटिटी आहे त्याच्यावर एक जोर दिला पाहिजे. पण बाकी लोकांबरोबर जर तुम्हाला काहीतरी पॉलिटिकल एक व्ह्यूज ठेवायचा आहे, तो पॉलिटिकल व्ह्यूज, राजकीय दर्शन ठेवण्याचा एक तरीका होऊ शकतो. पण मारहाण करणं, तुम्ही सांगितलं ना की पुढच्या वेळेला मारा तो व्हिडिओ बनवू नका, मग व्हिडिओ बनवू नका, काय हरकत नाही. पण मारहाण राज ठाकरे बोलले, मारहाण करून तुमच्या पक्षाचा मारहाण झालेला आहे. बघून घ्या तुम्ही तुमच्या पक्षाची परिस्थिती काय आहे. तो काय सगळे करता तुम्ही, कसाला? तुम्ही एक सिरियस पॉलिटिशियन बनून काम करा ना, काही हरकत नाही. महाराष्ट्राच्या विषयावर, मराठी लोकांच्या विषयावर, मराठी भाषाच्या विषयावर तुम्ही एक सिरियस पॉलिटिकल पक्ष म्हणून काम करा ना. आम्ही एक ऑटोवालांचा संवाद करण्यासाठी जातो, आमचे वाहनचे हवा ते काढून देतात. गाडीची हवा काढली तुमच्या. हे काय आहे बाबा, तो गुंडगिरी आहे ना. एवढा अनसिव्हिलाइज्ड, अनडेमोक्रेटिक कसं ना तुम्ही होता बाबा. तुम्ही एक पॉलिटिकल पक्षाचे कार्यकर्ता आहेत, पॉलिटिकल पक्षाचा नेता आहे, तो पॉलिटिकल पक्ष म्हणून, राजकीय पक्ष म्हणून काम करा ना, राजकीय रीतीने. नाही करणार तो असे दुर्गती होणार तुमचं. नाही, हिंसेचं समर्थन आम्ही कधीच करत नाही, कारण हिंसा झाली नाही, कोणीच नाही करत. तुमचे सारखे बहुसंख्यक मराठी भाषिक आहेत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, जो मनसेच्या हिंसाच्या समर्थन करत नाही. हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही, पण आपली एक सांस्कृतिक जबाबदारी पण असते की आपण ज्या ठिकाणी राहतो, जिथल्या भाषिकांसोबत आपला दररोज संवाद होत असतो, किमान ती भाषा जर आपल्याला आली त्यांनाही आवडतं की अरे आपल्या इथं येऊन हा माणूस भले इतर राज्यातून आलेला आहे, पण मात्र आपली भाषा त्याने आत्मसात केली आहे. जसं मला असं वाटतं की तुमच्या एरियामध्ये सुद्धा, तुमच्या भागात देखील जेव्हा तुम्ही निवडून आला, तुम्हाला निवडून देणारे असंख्य मराठी भाषिक होतेच. बोरिवलीमध्ये देखील असंख्य मराठी भाषिक आहेत. आणि त्यांच्यासाठी मग काय काय केलेलं जरा जाऊन विचारून घ्या तुम्ही. बोरिवली ईस्ट मध्ये खास करून स्पेशल ट्रेन दिला कोकण जाण्यासाठी बोरिवलीहून, तोपर्यंत नव्हतं. पण बिहारवरून येणारी किंवा उत्तर प्रदेशमधून येणारी मायग्रेशन हा देखील एक गहन विषय आहे आणि बरीच वर्ष हा विषय आपण चर्चा करतो. तुम्ही देखील तिकडचेच आहात, तुम्हाला तिकडची हिस्ट्री, तिकडचा इतिहास माहिती आहे. आता सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री आलेले आहेत, तुम्हाला वाटतं की आता बिहारमधून येणारं मायग्रेशन थांबेल? बिहार आणि युपीचा एक जो इतिहास आहे तो मोठ्या प्रमाणात एक मायग्रेटिंग कम्युनिटी आहे. जसे पंजाबचे लोक मोठ्या प्रमाणात मायग्रेटिंग कम्युनिटी आहे, गुजरातचे लोक मोठ्या प्रमाणात मायग्रेटिंग कम्युनिटी आहे. ते तर व्यापारासाठी जातात, व्यापारासाठी जातात, ते व्यापारासाठी जातात. बाकी बिहार युपीचे लोक कामासाठी जातात, नोकरी करण्यासाठी जातात. जेव्हा ब्रिटिश शासन होता तेव्हा पण बिहार युपीचे लोक मायग्रेट केले होते. ते गेले होते हिंदुस्थानच्या बाहेर, मॉरिशस, फिजी, सुरिनाम. तो तिकडे पर्सेंटेज ज्यादा आहे, थोडा एस्पिरेशनल लोक आहेत. ते गाव सोडून ते दुसऱ्या ठिकाणी जातात, काम करतात, 2 पैसे कमवून ते गावामध्ये काहीतरी घरवर बनवतात. त्यांची एक अशी एक मनस्थिती असतो. महाराष्ट्रामध्ये पण असे लोक आहेत, कमी आहेत. जास्ती जो मराठी भाषिक लोक आहेत ते स्वतःच्या महाराष्ट्राच्या, महाराष्ट्रीय संस्कृतीच्या, महाराष्ट्र जीवनचा एवढा ते प्रेम करतात की महाराष्ट्र सोडून कुठे जाऊ शकत नाही. पण तुम्हाला असं वैयक्तिक वाटतं का की तुम्ही
भले आता मुंबईचे झालेले आहात पण तुम्ही तिथून आलेला, तर तिथलं देखील हळूहळू इंडस्ट्रियलायझेशन झालं पाहिजे आणि हे मायग्रेटिंग कम्युनिटी आहे तर मायग्रेशन करावं, पण तिथं देखील स्थिरावणारी कम्युनिटी देखील वाढली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की 2047 मध्ये भारत म्हणजे एक विकसित भारत होईल. जेव्हा तुम्ही विकसित भारतची कल्पना करता तेव्हा त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र आहे, तो विकसित बिहार आणि विकसित यूपी पण आहे, उत्तर प्रदेश पण आहे, विकसित पंजाब पण आहे, विकसित गुजरात पण आहे. तो ज्याप्रमाणे विकासची गंगा हिंदुस्थानमध्ये वाहत आहे त्याप्रमाणे त्याच आधारावर बिहारमध्ये पण डेव्हलपमेंट होईल. तो एक असा आमच्याकडे हा प्रकारचा एक एस्पिरेशन असतो की बाहेर जाऊन काहीतरी केला पाहिजे. 29ला दिल्लीत जाणार का? मी तुम्ही जेव्हा एन्काउंटर मध्ये शिंदे साहेबांना बोलावणार ना, शिंदे साहेबांचे विचारा, ते आमचे नेते आहेत, ते ठरवणार कुठे कधी कुठे जायचं. तुमचे ऍस्पिरेशन बद्दल आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही शिंदेकडे आलात त्याच्या आधी अशी चर्चा होती की तुम्ही भाजपमध्ये जाल, अशी एक चर्चा होती. असं नाही. तर काही टॉक्स चालू होते का? नाही. इकडे जसं दिल्लीला जायचं होतं आणि मुंबईत आला तसं तिकडे भाजपला जायचं होतं आणि शिवसेनेत आला, तसं झालं का? असं नव्हतं. 2016 साली भाजपमधून एक सिरियस असा एक ऑफर माझ्याकडे आला होता. बर. त्यावेळी राज्यसभाच्या निवडणूक होत होता आणि भाजपचे मोठे नेते, नाव मी घेत नाही, त्यांच्याकडून फोन होता. त्यांनी माझ्याशी स्वतः बोलले की तुम्ही या इकडे, आम्ही तुम्हाला राज्यसभा देतो. मी तेव्हा मुंबईचे अध्यक्ष होतो काँग्रेसचे. मी सांगितले की आत्ताच राहुलजीने मला अध्यक्ष बनवलेला आहे आणि काही कारण नाही आहे पक्ष सोडण्याचा, तो मी आता येऊ शकत नाही. पण मला माहित नव्हतं की हळूहळू काँग्रेसच्या एवढा पतन होईल की आम्ही सगळे काँग्रेस बरोबर खाली जाणार. नाही, पण तुम्ही काँग्रेसला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींना तुम्ही सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तुम्हाला सावरून नाही घेतलं. याबद्दल काय सांगाल? तेव्हा असं वाटलं का की बाबा भाजपची ऑफर स्वीकारायला हवी होती? मला नाही, मी काँग्रेसला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण जो काँग्रेसचे जो मोठे मोठे नेते आहेत ते स्वतः काँग्रेसच्या सावरण्याचा प्रयत्न केला नाही कधी. यामुळे काँग्रेस आता एकदम भुईसपाट झालेली आहे. काँग्रेसचं आता काही भविष्य नाही राहिलेलं आहे. 2024 पर्यंत मी काँग्रेसमध्ये होतो, काँग्रेसचं काम करत होतो. पण 2019 पासून 2024 पर्यंत काँग्रेसमध्ये खूप त्रास दिला मला लोकांनी. माझ्यासारख्या लोकांनी घरी बैठवलं. मी राहुल गांधी मला सांगितलं तो संजय जी ये करेंगे वो करेंगे हमको ये दे, काही केलं नाही. तुम्ही एकदा बोललो की बाबा माझ्यासारख्या लोकांना असा घरामध्ये बसवायचं आहे, तो मला सांगा, मी काहीतरी मार्ग शोधतो. तो नाही, तुम आपको लोकसभा लड़ना है. मैंने ठीक है, तो लोकसभा लड़ना है तो कहाँ से लड़ना है? मी सांगितलं की बाबा लोकसभा तो मैं अपने नॉर्थ वेस्ट से लढूंगा. आणि त्यावेळी जे काही झाला एक इतिहासचा पाठ आहे. आणि त्यावेळी काँग्रेसच्या लोकांची जबाबदारी होती की माझ्या बरोबर उभं राहायला पाहिजे. ते उभे राहिले नाही. ते एवढे लाचार झाले होते, ते एकदम समजा की त्यांच्या समोर उद्धव ठाकरेजी समोर ते साष्टांग दंडवत करत होते. आणि असा पक्षामध्ये राहून काय उपयोग नाही. मी सांगितलं की आता पक्ष पण गेला आणि पक्ष बरोबर आता मला कुठे जास्ती खाली जायचा नाही, आता निघायचा इकडून. त्यामुळे निघालो मी. आणि जेव्हा निघालो तेव्हा इकडे शिंदे साहेबांबरोबर एक संपर्क होता आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जुने सहकारी आहोत, तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्याकडे या, पुढे कसं काय करायचं आम्ही करणार. पण आता हे जे महिला विधेयक ज्याला काँग्रेसनं विरोध केलेला आहे, तुम्हाला असं वाटतं का की याचा फटका काँग्रेसला बसेल येत्या काळामध्ये? मोठा फटका म्हणजे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस बहुतेक 0वर आउट होईल. काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये संपलेली पार्टी आहे, संपलेला पक्ष आहे. त्यांचे सर्वात मोठे नेते आहेत अधीर रंजन, ते पण पडू शकतात यावेळी. तृणमूल काँग्रेस त्यांचा जो मोठा वोट बँक आहे महिला आणि मुस्लिम MS², तर मुस्लिम तो त्यांच्याकडे इंटॅक्ट आहे. पण ज्याप्रमाणे त्यांनी महिला आरक्षण विधेयकला पाळला आणि महिला आरक्षण विधेयक पडल्यानंतर ज्याप्रमाणे त्यांनी मेज थपथपवलं ना तिकडे आणि एक खुशी व्यक्त केली, त्याचा फटका त्यांना पडला. आणि यावेळी ममता बॅनर्जी जिंकून येऊ शकत नाही.
मी कोई सेफोलॉजिस्ट नाही आहे, मी पश्चिम बंगाल गेलो पण नाही, पण माझ्याकडे एक पॉलिटिशियन म्हणून एक सिक्स सेन्स आहे आणि मी सिक्स सेन्स आधारे मी सांगू शकतो की यावेळी भाजपची मोठी सत्ता तिकडे येऊ शकते आणि भाजपला महिला आरक्षण विधेयकमध्ये मोदीजीने जो स्टँड घेतला त्याचा एक मोठा फायदा होऊ शकतो. पण महिला विधेयक जर पारित झालं असतं तर महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणता येणं शक्य झालं असतं आणि मला असं वाटतं लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. आणि ज्यावेळी आपण महिला आरक्षण म्हणतो त्यावेळी महिलेला जेव्हा तुम्ही एखादी जागा देता तेव्हा तिला ती सन्मानजनक दिली पाहिजे ना. तिला वाटलं पाहिजे की हा मतदारसंघ हा महिलांसाठी आहे, हा महिलांसाठी आहे म्हणून मला स्थान इथं मिळालेलं आहे. उद्या पुन्हा जर डिलिमिटेशन नाही केलं, जर नवीन फेररचना नाही केली तर आधीचा जो खासदार आहे तो पुन्हा क्लेम करणार, आधीचा जो आमदार आहे तो परत क्लेम करणार, आधीचा नगरसेवक परत क्लेम करणार. मग तुम्ही कुठे सन्मानजनक महिलांचा सन्मान राखला, कुठे तिला तुम्ही सन्मानपूर्वक राजकारणामध्ये आणला, हा प्रश्न का नाही उपस्थित केला जात. मला असं वाटतं की हे जर पारित झालं असतं तर महिलांना सन्मानजनक राजकारणामध्ये मोठ्या संख्येनं येता आलं असतं, मुख्य प्रवाशी जोडता त्यांना आलं असतं. चला, तुम्ही जय महाराष्ट्राला हे आश्वासन देताय त्याच्यासाठी म्हणून तुम्ही तुमच्या परीने जितकं शक्य होईल तितके प्रयत्न तुम्ही कराल, तुमच्या पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न हे केले जातील. तसंच म्हणजे मला असं वाटतं, माझं असं ठाम मत आहे याच्यावर, जेव्हा आपण महिलांना राजकारणामध्ये यावं म्हणून काही प्रोव्हिजन करतो तर ती अशी केली पाहिजे की ती स्थावर असली पाहिजे, ती सतत बदलती नसली पाहिजे. कमीत कमी लोकांमध्ये कमीत कमी महिलांना संधी देऊन मागचा जो नगरसेवक आहे, मागचा जो आमदार आहे, आधीचा जो खासदार आहे तो नक्कीच इथे स्वतःचा क्लेम हा आज ना उद्या दाखवणार. त्यापेक्षा जर संख्याच वाढली तर तिला तिचा हक्काचा मतदारसंघ मिळू शकतो आणि तिथं ती छान पद्धतीनं काम करू शकते. कुठेतरी हा हक्क आणि सन्मानजनक तिची राजकारणामधली एंट्री हे फार महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं या निमित्तानं ते प्रयत्न झाले तर उत्तम राहील आणि त्यासाठी तुमचा पक्ष हा कटिबद्ध आहे असं तुम्ही म्हणताय आणि त्या पद्धतीने तुम्ही ग्वाही देताय. महिला आरक्षण जो 2023 आहे त्याच्यामध्ये 2 तरतूद महत्वाची आहे. एक, हा महिला आरक्षण विधेयक कायदा परिसीमनच्या बरोबर परिसीमनच्या नंतर लागू झाला पाहिजे आणि दुसरा 2000 नवीन जो जनगणना आहे तर नवीन जनगणनाच्या नंतर लागू झाला पाहिजे. नवीन जनगणना आता सुरू झालेली आहे. आता केंद्र शासनाकडून काय स्टेटमेंट आहे की नवीन जनगणना समजा आम्ही कंप्लीट केलं त्याच्यामध्ये 2027 एंड किंवा 2028 होईल. 2028 नंतर परिसीमन करणं एक 2019 पूर्वी शक्य नाही आहे. यामुळे त्यांनी असा विषय दिला की 2011चा जो जनगणनाचा रिपोर्ट आहे त्याच्या आधारावर करू द्या एक, आणि दुसरा परिसीमन करू द्या मला, कारण तो 2023च्या कायद्याचा एक हिस्सा आहे. ते काय सांगतात की महिला आरक्षण चोली के पीछे क्या है, महिला आरक्षण के पीछे क्या परिसीमन है. परिसीमन इज द पार्ट ऑफ दॅट लॉ आणि विदाउट परिसीमन तुम्ही करू शकत नाही. हा तो लॉ मध्ये प्रोव्हिजन आहे आणि याच्यासाठी केंद्र शासनातर्फे तो जो लॉ आहे ना तर त्याला थोडाफार मॉडिफाईड करून महिला आरक्षण, परिसीमन आणि लोकसभा आणि विधानसभा ची जो संख्या आहे, सदस्य संख्या, त्याच्या वाढविण्याचा एक प्रस्ताव आणला. तो का 84th जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये असं प्रावधान आहे की 2026च्या नंतर लोकसभा आणि विधानसभाच्या प्रत्येक विधानसभाचे सदस्य संख्या वाढवला पाहिजे, कारण लोकसंख्यामध्ये वाढ होईल तोपर्यंत. हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. याच्या बरोबर तुमची इन्फॉर्मेशन साठी मी सांगतो की जो आजची लोकसभा आहे ते लोकसभामध्ये समजा महिला आरक्षण केलं 1/3 33%, तो 175 किंवा 180 सीट होईल, मॅक्सिमम 180 सीट होईल. लोकसभाची सदस्य संख्या समजा त्याच्यामध्ये मी वाढ केला आणि 850 केलं तो 272 किंवा 275 होईल. म्हणजे मोदीजी जास्त महिलांना आरक्षित सीट देण्याचा प्रस्ताव देत आहे आणि याचा विरोध कोणी केला? काँग्रेसवाल्यांनी, तृणमूलने, डीएमकेने, उबाठाने, आणि याचा फटका त्यांच्यावर पडणार. जास्ती महिलांना आम्ही लोकसभा आणि विधानसभा में आणू इच्छितो जेणेकरून ते गव्हर्नन्स मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतला आणि आरक्षण विधेयक पाडला.
एक 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 राजकीय कार्यकर्ता म्हणून आणि तुम्ही एक महिला आहात यामधून मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुमच्या माध्यमाशी महाराष्ट्राची आणि देशाची जिथपर्यंत हा इंटरव्ह्यू जात आहे सर्व महिलांना, सर्व भगिनींना, सर्व मातांना मी आश्वासन देतो की पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वात महिला आरक्षणचा विधेयक पास होईल, नवीन कायदा बनेल आणि लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभाची सदस्य संख्या वाढेल आणि त्याचप्रमाणे 33% रिझर्व्ह सीट महिलांना दिली जाईल, नक्की दिली जाईल. हे सगळं करत असताना पुन्हा एकदा मी मराठीच्या मुद्द्याकडे येते. तुम्ही असं म्हणताय की येत्या काळामध्ये मराठीमध्ये रिक्षा चालक बोलतील आणि त्यासाठी म्हणून पुढचा जो पाठपुरावा आहे तो तुम्ही शासनाकडे करणार आहात. हो, मी एक शासन महाराष्ट्राचे सत्तारूढ गठबंधन आहे, युती आहे, त्याच्या एक पार्ट म्हणून आणि महाराष्ट्राचे मुंबईचे एक नागरिक म्हणून आणि ऑटो टॅक्सी चालकांच्या एक त्यांच्याबरोबर काम करणारा एक व्यक्ती म्हणून मी सांगू शकतो आणि सांगू इच्छितो की त्यांना वेळ द्या, ते सगळे मराठी शिकणार आणि हळूहळू एक चांगली मराठी बोलून मराठी भाषिक जो पॅसेंजर आहे त्यांच्याबरोबर मराठी भाषामध्ये संवाद करणार. पण त्यांच्यावर एक टांगती तलवार टाकू नका. टांगती तलवार तुम्ही ठेवू नका असं तुम्ही म्हणताय. त्यासोबतच तुम्ही महिला आरक्षणाचं देखील समर्थन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यावेळी महिला आरक्षण दिलं जातं किंवा आता महिला आरक्षण नाहीये किंवा अशी मागणी केली जाते की आहे त्याच्यामध्येच द्या इतकीच इच्छा असेल तर त्यावेळी असं होतं की त्या भागामध्ये जर एखादी चांगली महिला कार्यकर्ता नसेल तर असं होतं की त्या भागामध्ये जो प्रबळ पुरुष दावेदार आहे त्याच्या घरातल्या महिलेला हे स्थान दिलं जातं, कारण त्या ठिकाणी दुसरी महिला तितकी स्ट्रॉंग नसेल किंवा असंही होऊ शकतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर डेडिकेटेड महिलेला मतदारसंघ दिला गेला तर येत्या काळामध्ये अशा पद्धतीने जे जेन्युइन कार्यकर्ते आहेत मला असं वाटतं त्यांना संधी दिली जाऊ शकते. आमच्या पक्षामध्ये आमचे जो पक्षाचे मुख्य नेते आहेत माननीय एकनाथ शिंदेजी, त्यांची अशी स्पष्ट भूमिका आहे की महिला आघाडीला मजबूत केलं पाहिजे आणि महिला कार्यकर्त्यांना मजबूती दिला पाहिजे आणि महिला कार्यकर्त्यांना एक राजकीय कामकाजमध्ये प्राधान्य दिला पाहिजे. याच्यासाठी हा जो राज्यसभाचा यावेळी जो निवडणुकी झाला त्याच्यामध्ये त्यांनी सोलापूरमधून आमचं चांगलं काम करणारी भगिनी होती डॉक्टर ज्योती वाघमारे, त्यांना फोन करून बोलवलं आणि सडनली सांगितलं की उद्या तुमच्या राज्यसभाचं नॉमिनेशन आहे. तो एक चांगली आहे, चांगली वक्ता आहे, चांगली प्रवक्ता आहे आणि एकदम जमिनीवर काम करणारी कार्यकर्ता आहे. तो आमचे नेत्याने दाखवलेला आहे की जो चांगले कार्यकर्ता असतात त्यांना आम्ही प्रमोट करतो. पण कधी कधी काही फार मोठे नेते असतात, ते एक जिद्द करतात, हट करतात, माझी बायकोला द्या, माझी मुलगीला द्या, माझे फलाला द्या. तो पक्ष नेता म्हणून कधी कधी एक जिंकून आणण्यासाठी असं कुठेतरी एक कॉम्प्रोमाइज करण्याची वेळ येऊ शकतो. पण मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांचं असं मत आहे की एक चांगली महिला कार्यकर्त्यांना पुढे केला पाहिजे. त्याच्यासाठी महिला आघाडीची तयारीवर ते खूप जोर देतात, खूप भर देतात. नक्कीच. तर तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. दिल्लीमध्ये जाण्याची तुमची जी इच्छा, मधल्या काळात तुम्ही जाऊन आलेले आहात, पुन्हा एकदा जी तुमची इच्छा आहे पूर्वापार राहिलेली की दिल्लीमध्ये जायचं आहे तर 29ला ती पूर्ण व्हावी, यासाठी म्हणून देखील तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या स्टाईलमध्ये बेबाक पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत एन्काउंटरमध्ये, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. थँक्यू, शुक्रिया, धन्यवाद, आभारी. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.